शिवडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अजय चौधरी यांच्या प्रचाराचा धुराळा सध्या सुरू आहे. मी सध्या शिवडीमध्ये आहे आणि थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आम्ही पाहिलं की ठिकठिकाणी अगदी जल्लोषात तुमचं स्वागत करण्यात आलं. हा माहोल नेमका कसा आहे आणि यंदा शिवडीचा गड कोण जिंकणार? अर्थात शिवडीचा गड हा महाविकास आघाडीच जिंकणार. कारण हा शेवटी गड आहे. शिवसेनेचा गड तर आहेच, सोबत महाविकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला दिसतात. मनापासून सगळेजण काम करतात आणि माहोल तर म्हणाल तर घराघरातला प्रचंड प्रतिसाद. लोक, महिला, लहान मुलं, अबालवृद्ध हे सगळे घरातनं बाहेर येत आहेत. अनेक महिला ओवाळत आहेत, त्याच्याबरोबर जल्लोषात स्वागत करतात. ही खरं म्हणजे लोकांमध्ये जी काही चीड आहे महाराष्ट्रातल्या या घडलेल्या घाणेरड्या राजकारणाची, लोक त्याची वाट पाहत होती की कधी एकदा निवडणुका जाहीर होत आहेत आणि आम्ही याचा सूड उगवतो आहे, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये होती. आज सगळीकडे प्रचंड जल्लोषामध्ये स्वागत होते. आमच्या सगळ्याच रॅलीमध्ये हाच प्रकार आहे आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह देखील आहे. नक्कीच. पण बाळा नांदगावकर मनसेतून या ठिकाणी उभे टाकलेले आहेत, त्यांचं काही आव्हान तुम्हाला वाटतं? बघा, कुठल्याही निवडणुकीमध्ये ही निवडणूक प्रत्येकजण जिंकण्याकरता लढतो. त्यामुळे आम्ही आव्हान प्रत्याव्हान त्यापेक्षा आम्हाला निवडणूक कशी जिंकता येईल आणि ती नुसती जिंकण्याकरताच म्हणून नव्हे तर प्रचंड मताधिक्याने आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जनता तितकंच प्रेम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देते आहे आणि किती हजार मतांनी तुमचा विजय होईल असा विश्वास आहे? आम्ही कमीत कमी 50,000च्या मताधिक्याने विजयी होऊ असं मला खात्री. महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आपण पाहिलं की काल जोगेश्वरीमध्ये मातोश्री क्लब या ठिकाणी पैसे वाटल्याचा आरोप शिंदे गटावर झाला आणि यानंतर हाणामारीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढतोय असं म्हणावं? नाही, तणावापेक्षा भ्रष्टाचाराचे पैसे आहेत त्यांच्याकडे. जे काय घडते गेल्या 2.5 वर्षात, कॉन्ट्रॅक्टर तर राज्य चालू आहे. जी कामं झाली नाही त्यांच्या ॲडव्हान्समध्ये पहिल्यांदा तसं घडलं की महापालिकेमध्ये रस्त्याच्या कामाच्या ॲडव्हान्समध्ये 10% रक्कम दिली गेली. ती कशा करता? त्यामुळे त्यांच्या ठराविक कॉन्ट्रॅक्टरना काम दिलं जाते, त्यांच्याकडनं अर्थपूर्ण वाटाघाटी केल्या जातात आणि तो पैसा वाटला जातो. अनेक ठिकाणी जे काय धाडी टाकून पैसे पकडले जात आहेत, त्या पैशाचा मालक आजपर्यंत समजला का? कुठून येतात ते पैसे? सगळे करोडो रुपये पकडले जात आहेत. त्यामुळे सगळ्या जनतेला माहिती आहे कशा प्रकारचा कारभार चालू आहे. नक्कीच. काल TV9शी बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की दादर माहीममधून ते मनसेला कधीच पाठिंबा देणार नाही आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कुटुंब आहे. यानंतर आता दादर माहीममध्ये बॅनर्स पाहायला मिळतात राज ठाकरेंच्या पक्षाचे की महाराष्ट्राचा विकास करणारा महाराष्ट्र घडूया, घरात बसणारा महाराष्ट्र नको, अशा पद्धतीनं टोला लगावला जातो. याला कसं उत्तर देणार? हे बघा, मी राजकारणामध्ये स्वतः न करता दुसऱ्यांनी काय करावं असा सल्ला देणारा एकमेव पक्ष बघितला तो म्हणजे मनसे. उद्धव ठाकरेंनी काय करावं ते सांगणार, देवेंद्र फडणवीसनी काय करावं ते सांगणार, मोदींनी काय करावं ते सांगणार आणि स्वतः काय करावं ते कोणाला सांगत. त्यामुळे त्यांच्या फार गांभीर्याने घ्यायचं नसते. ठीक आहे, हे निवडणूक आहे, मनाला येईल ते बोललं जाते, घोषणा केल्या जातात, पण दुसऱ्यांनी काय करावं हे ते ठरवत असतात नेहमीच. पण मी काय दिलं? कारण आता एकही नगरसेवक नाही, एक आमदारावरती तर अख्खा महाराष्ट्र घडवणार आहे. आता पाहू किती निवडून येतात. नक्कीच. पण बॅगा तपासल्या गेल्या. उद्धव ठाकरेंच्या 48 तासामध्ये 2दा बॅग तपासणी त्यांची करण्यात आली. यावर देखील त्यांनी खिल्ली उडवलेली आहे. ते म्हणतात की पाण्याची बाटली, कोमट पाणी आणि रुमाल याच्याशिवाय काय सापडणार? जे पैसेच वाटत नाही त्यांच्या बॅगेत काय सापडणार? असा एक उपरोधिक टोला लगावला. म्हणजे त्यांनी हे कबूल केलं आहे की आमच्या आदरणीय पक्षप्रमुखांकडे तुमच्यासारख्या हरामाचे पैसे नाही आहेत. त्यामुळे जे पैसे वाटतात, पैसे जे कमवतात, कॉन्ट्रॅक्टमधनं कमवतात, ते लोक पैसे वाटतात सगळे. आणि मग पैसे कसे असतील त्यांच्याकडे? त्यांनीच कबूल केले त्याच्यात पैसे असू शकत नाही.
एक शेवटचा प्रश्न आहे, संपूर्ण मुंबईचं चित्र नेमकं तुम्हाला कसं दिसतंय? महाविकास आघाडीला मतदान मोठ्या प्रमाणात होईल आणि शिवसेनेच्या किती जागा येतील असं वाटतं तुम्हाला? मग आम्ही अंदाज करणं योग्य नाही, पण आम्ही सर्वाधिक जागा मुंबईमध्ये जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रचारामध्ये व्यस्त आहेत अजय चौधरी आणि त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावलेला आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.